श्री गणेश पुराण वामन अवतार अध्याय 29 ते 31. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महोदय, मी तुम्हाला भीम व्याधाची कथा सांगितली. त्या कथेत वामनाचा उल्लेख आहे. आता त्याचे कथानक सांगतो. मी कश्यपांना सृष्टीची निर्मिती करायला सांगितली. त्यासाठी योग्य ते सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून कश्यपांनी प्रदीर्घ काळ गणेश आराधना केली. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांनी आपल्या दिती, अदिती आदी स्त्रियांपासून सृष्टी निर्मिती केली. एके दिवशी स्नान संधीच्या वेळी दितींनी कश्यपांकडे समागमाची इच्छा प्रकट केली. तेव्हा या संबंधातून गर्भधारणा झालीच तर त्यांना होणारी संतती दुष्ट स्वभावाची निभजेल हे त्या ज्ञानसंपन्न ऋषींना चांगले माहीत होते. म्हणून त्यांनी भोगदार देण्यास नकार दिला. पण दितींनी त्यांचे ऐकले नाही. शेवटी त्यांचे मन राखण्यासाठी त्यांनी दितींना अंगसंग दिला. त्यामुळे दितींना गर्भधारणा झाली आणि त्यांनी हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू या दोन दैत्यांना जन्म दिला. कालांतराने वयात आल्यावर या दोन्ही दितीपुत्रांनी कश्यपांकडून शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन घोर तपश्चर्या केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला दिवसा किंवा रात्री, भूलोकी किंवा स्वर्गलोकी, मनुष्य अथवा देव या कोणापासूनही मृत्यू येऊ नये असा वर मागितला. त्या वरप्राप्तीनंतर ते दोघे बंधू फारच उन्मत्त झाले. त्यांनी पृथ्वीवर भयंकर अत्याचार केले. देवांना पळवून स्वर्गावर आपली सत्ता कायम केली. त्यांच्या नावाने त्रिभुवन थरथर कापू लागले. त्यावेळी भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला आणि रसातळाला गेलेल्या पृथ्वीचे पुनरुज्जीवन केले. हिरण्यकश्यपूचे पुत्र प्रल्हाद हे भगवान विष्णूचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्या पिताजींनी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तेव्हा निज भक्तांच्या रक्षणासाठी श्रीहरींनी नृसिंहावतार घेतला आणि तिन्ही सांजेच्या सुमारास स्तंभातून प्रगट होऊन हिरण्यकश्यपूला उंबरठ्यावर ठार मारले. विरोचन हे प्रल्हादाचे पुत्र. त्यांनी सूर्याची आराधना केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या भास्कराने त्यांना एक दिव्य मुकुट दिला व म्हणाले, वत्स, जोपर्यंत हा मुकुट तुमच्या मस्तकावर आहे तोपर्यंत तुम्हाला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. या वरदानाचा व्हायचा तोच परिणाम झाला. उन्मत्त झालेल्या विरोचनाने नंतरच्या काळात आपल्या दुष्कृत्यांनी त्रिभुवनाला त्राही केले. त्यामुळे देव, मानव, ऋषी, मुनी सर्वच संकटात पडले. तेव्हा भगवान विष्णूंनी एका दिव्य लावण्यवतींचे रूप घेऊन त्या दुष्ट विरोचनाला मोहित केले. एकदा स्नानाच्या वेळी विरोचनाच्या अंगात सुगंधी तेलाने मर्दन करत असताना त्यांनी अत्यंत लढिवाळपणे त्यांना मुकुट बाजूला ठेवण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांच्या मस्तकाची चंपी करत असताना त्यांनी मुष्ठीने प्रहार करून त्यांना जागेवरच ठार केले. विरोचनाच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र बळी दैत्यांचे अधिपती झाले. एके दिवशी त्यांनी शुक्राचार्यांना विचारले, गुरुदेव, इंद्र आमचे भाऊबंद लागतात, पण ते एकटेच स्वर्गसुखाचा उपभोग घेत आहेत, हे कसे? त्यांच्या पदावर आमचाही तितकाच अधिकार आहे. हे त्यांना कळत नाही काय? आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यासाठी मी स्वतः काय करावे ते सांगा. शुक्राचार्य म्हणाले, राजा, इंद्रपद मिळवण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी अनंत प्रयत्न केले, पण कोणालाही यश आले नाही. म्हणून स्वर्गाच्या राज्यासाठी तुम्ही युद्धादी मार्गाचा अवलंब करू नका. मी तुम्हाला एक सुलभ उपाय सांगतो. तुम्ही 100 यज्ञ करा. त्या शतक्रतूंच्या पुण्यप्रभावाने तुम्हाला सहजतेने इंद्रपद प्राप्त होईल. शुक्राचार्यांचे बोलणे ऐकून बळींच्या मनात उत्साह संचारला. त्यांनी भृगु, वसिष्ठादी श्रेष्ठ ऋषींना घेतले. त्यांच्याशी विचार विमर्श केला. शतयज्ञाचा संकल्प करून त्यांनी विधिवत यज्ञदीक्षा घेतली. नंतरच्या काळात श्रेष्ठ ऋत्विजांच्या मार्गदर्शनानुसार एकामागोमाग एक याप्रमाणे 99 यज्ञ पूर्ण केले. त्यांनी 100वा यज्ञ आरंभला तेव्हा देवांना मोठे संकट पडले. देवेंद्रांना पदभ्रष्ट होण्याच्या भयाने ग्रासले. ते भगवान विष्णूंना शरण गेले. त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि त्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना अभय दिले. आपल्या अवताराची वेळ निकट आलेली आहे हे लक्षात घेऊन ते कश्यप पत्नी अदितीच्या उदरात गर्भरूपाने प्रविष्ट झाले. अदितींनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्यासमयी भगवान विष्णू कश्यप आणि अदिती यांच्यासमोर प्रगट झाले आणि म्हणाले, तुम्ही दोघांनी घोर तपश्चर्या करून मी तुमच्या पोटी जन्म घ्यावा असे वरदान माझ्याकडून पूर्वीच प्राप्त करून घेतले आहे. त्यानुसार भूमीचा भार उतरवण्यासाठी मी तुमच्या पुत्ररूपाने प्रगट झालो आहे.
त्यानंतर ते पूर्ववत बालस्वरूप झाले. कश्यपांनी त्या नूतन बालकाचे जातकर्मादी संस्कार करून त्यांचे वामन असे नामकरण केले. यथावकाश त्यांची मुंज केली, त्यांना वेदविद्या शिकवली. एके दिवशी वामन कश्यपांना म्हणाले, पिताश्री, देवादेवतांचे संकट दूर करणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. मला देवांची चिंता व संकटे दूर करायची आहेत. तेव्हा कश्यप ऋषी आपल्या पुत्राला म्हणाले, बाळ, तुम्ही गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा जप करा. हा एक महान सिद्ध मंत्र आहे. या मंत्र साधनेने श्री गणपती तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यांच्या प्रसादाने तुमचे अपेक्षित कार्य यशस्वी होईल. काही दिवसांनी एका शुभ मुहूर्तावर वामनांनी कश्यपांकडून मंत्रोपदेश घेतला. मग ते विदर्भात गेले. तिथे अनुष्ठानासाठी योग्य आणि पवित्र अशा स्थानी वास्तव्य करून त्यांनी तपश्चर्या आरंभली. ते निराहार राहून गणपतींची एकोभावे आराधना करू लागले. त्यामुळे ते कृपाळू मंगलमूर्ती त्यांना वर्षभरातच प्रसन्न झाले. त्यांनी वामनांना उद्दिष्टपूर्तीसाठी इष्ट वरदाने दिली. वामनांनी त्या ठिकाणी एक सुंदर गणेश मंदिर बांधले. मग ते पितृगृही गेले. कश्यपांना सर्व वर्तमान सांगून ते निज कार्यासाठी निघाले. सर्वप्रथम ते बळींच्या यज्ञमंडपात आले. कटिसूत्र, मेखला, कृष्णाजीनं आणि दंडकमंडलू धारण केलेली ती बटू वामनपूर्ती पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला. त्यांच्या मुखावरील तपश्चर्येचे तेज आणि विलक्षण प्रसन्नता पाहून बळींनाही राहवले नाही. त्यांनी उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. उच्चासनावर बसवून त्यांची यथाविधी पूजा केली. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्यांची आस्थेने विचारपूस केली. तेव्हा वामन म्हणाले, दैत्यराज, मी अनाथ आहे, निराश्रित आहे. माझे मातापिता कोण आहेत तेही मला माहीत नाही. माझी तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा नाही. तुम्ही मला 3 पावले टाकण्यासाठी जमीन दिलीत तर मी पर्णकुटी बांधून राहीन म्हणतो. सर्व ऐश्वर्याने संपन्न असलेल्या बळीच्या दृष्टीने 3 पावले भूमी देणे ही अगदीच क्षुल्लक गोष्ट होती. त्यांनी तात्काळ होकार दिला. शुक्राचार्यांना बटू वामनांचे रहस्य उमगले होते. ते बळींना म्हणाले, राजा, भलता अविचार करू नका. हे बटू वामन रूपातील महाविष्णू आहेत आणि तुम्हाला फसवण्याचा उद्देशाने इथे आलेले आहेत. तुम्ही यांना भूमी देण्याचा अवकाश की हे 3 पावलात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोक व्यापतील. मग तुम्ही काय कराल? म्हणून यांची मागणी मान्य करू नका. मोठा घोटाळा होईल. तेव्हा बळीराजा म्हणाले, आचार्य, हे तुम्ही काय सांगत आहात? कोणी याचक माझ्या द्वारी येऊन विन्मुख गेला तर माझी सत्वहानी होईल. या बटूच्या रूपाने स्वतः विष्णूच माझ्यापाशी काही मागण्यासाठी आले असतील तर तो माझा गौरवच नाही का? म्हणून यज्ञासारख्या या मंगल प्रसंगी मला दानधर्मापासून परावृत्त करू नका. शुक्राचार्यांचा नाईलाज झाला, पण ते स्वस्थ बसले नाहीत. बळींनी दानसंकल्प सोडण्यासाठी शेजारीच असलेली पाण्याची झारी आपल्या हाती घेतली. तेव्हा ते सूक्ष्म रूपाने तिच्या तोटीत जाऊन बसले. त्यामुळे बटूच्या हातावर संकल्पाचे उदक पडण्यास अवरोध उत्पन्न झाला. वामनांनी शुक्राचार्यांची युक्ती ओळखली. त्यांनी दर्भाची एक काडी जाळीच्या तोटीत घातली. ती टोचल्यामुळे शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला आणि त्या जखमेतून रक्तस्राव होऊ लागला. वेदना असह्य होऊन ते त्वरेने बाहेर आले. त्यानंतर वामनांनी उदकाची झारी बळींच्या हाती दिली आणि त्यांनी त्रिपाद भूमिदानाचा आपला संकल्प पूर्ण केला. तेव्हापासून शुक्राचार्य एकाक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. संकल्पाचे उदक हाती पडताच वामनांनी व्यापक स्वरूप धारण केले. त्यांनी एका पावलात भूलोक व्यापला, दुसरे पाऊल टाकून स्वर्गलोक व्यापला. मग त्यांनी तिसरे पाऊल कुठे ठेवू अशी बळीराजाला पृच्छा केली. तेव्हा बळीराजाने स्वतःच्या मस्तकाकडे अंगुली निर्देश केला आणि नम्रपणे हात जोडून बसले. वामनांनी तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्यांना पाताळात दडपले. महाविष्णूंच्या पावन पदस्पर्शाने बळीराजा धन्य झाले. त्यांच्या 99 यज्ञांची ती पुण्य पावन फलश्रुतीच होती. वामनांनी त्यांना पाताळाचे अधिपती केले आणि मी अंशरूपाने निरंतर तुमच्या जवळ राहीन असा वर दिला. अशा प्रकारे त्यांना समित्ता मुक्ती प्राप्त झाली. वामनांनी विदर्भ प्रांतात ज्या ठिकाणी मंत्रानुष्ठान केले होते तो परिसर अदोषनगर म्हणून प्रख्यात झाला. श्री गणेश पुराण अध्याय 29 ते 31 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा.
शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.